जय श्रीराम मित्रमैत्रिणींनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे माझ्या चॅनलवरती सर्वांचं. आणि ही स्पेशली आपल्या महाराष्ट्राच्या लोकांसाठी ही व्हिडिओ आहे, कारण ट्रेलर रिॲक्शन्स आहे मराठीमध्ये. आहे ट्रेलर नवरदेव BSc ॲग्री, मकरंद अनसपुरे, क्षितिज डी, प्रवीण तरडे, येस आय नो, अँड आपले महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रियादर्शनी इंदाळकर ह्यांची पिक्चर आहे. सो त्यांच्यावरती तर रिॲक्शन झालीच पाहिजे. 3.5 मिनिटाचा चांगला ट्रेलर आहे. त्यापूर्वी डायव्हिंग करण्याच्या आधी एवढं छोटंसं एक गोष्ट सांगतो. सॉरी, छोटीशी गोष्ट नाही, छोटीशी रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो सर्वांना. कमेंट्स मला काय होतं बोलताना यार. कमेंट सेक्शनने आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी UPI ID दिली आहे. ज्यांना पॉसिबल आहे छोट्या अमाऊंट डोनेशनमध्ये दिली तरी चालेल. छोटं कॉन्ट्रीब्युशन खूप उपयोगी होईल माझं यूट्यूब चॅनल वाढवण्यात. सो प्लीज गो अहेड अँड डू इट. आणि त्याच्याही खाली मी माझं मेल ID सुद्धा दिलेलं आहे. ते यासाठी की तुम्ही त्याचं पेमेंट केल्यानंतर त्याचे स्क्रीनशॉट मला पाठवा, तुमचं नाव आणि तुमच्या लोकेशनसह. म्हणजे मग मला पुढचे येते यूट्यूब व्हिडिओजमध्ये मला शाउटआउट देतील तुम्हाला. आणि एकदा मॉनिटाईज झाल्यावर काही ना काहीतरी मी सरप्राईजेस नक्की तुमच्यासाठी प्लॅन करीन. सो विथ दॅट सेड आपण ट्रेलरमध्ये जम्प करूया. आता नवरदेव BSc ॲग्री. या मातीत मी जन्मलोय, वाढलोय, या मातीनं घडवलंय मला. एखाद्या आईशी जशी नाळ जोडलेली असते ना, तशी जोडली गेली माझी या मातीशी. या मातीची किंमत आहे, कारण मी शेतकरी. लाज नाही वाटत अभिमानी शेतकरी असल्याचा. मामानी एक स्थळ आणलंय, बघायचं का? बघायचं माझ्या हातात कुठे? आणि त्यांनी तुझा चांगला फोटो मागितलाय, आहे काय एखादा? हा, 12वीत हॉल तिकीट साठी काढलेला, लायसन्स वर पण हातचे. हो, काय बया, अरे लग्न करायचंय, बालविवाह नाही. इतर एकच नंबर म्हणजे फॅशन. ए गण्या, बैल पोळ्याला बैल सजवलं आणि सजवतोय त्याला काढते. मिळेल त्या पोरी संग लग्न करायचं असतं शेतकऱ्याच्या पोरानं. तुला जर म्हणत होतो लय शिकू नको, बर शिकून काय शिकला? BSc ॲग्री. आता पोरगी व्हायना लग्नाला ॲग्री. आयुष्यभराची जोडीदार आपली, असं फिलिंग कस काय येतं? ती दिसली सगळं जग थांबत, तुझ्या अंगावर अशी फुलं पडायला लागतील, सारखी तुला तीच दिसेल. फुल पिक्चर टाइप. मी साधा BSc ॲग्री शेतकरी पोरगा आहे. मला नोकरी नाहीच करायची. मला शेतीत मन रमतं, त्यामुळे शेती नाही सोडता यायची मला. मान खाली घालून काय सांगताय मग? अभिमानाची गोष्ट आहे की. मला अशीच शेतीत वेगवेगळे प्रयोग करून गावाची शेती पुढे न्यायची. शेतात उत्पन्न किती मिळणार ते माहित नाही, हातात किती पडणार ते माहित नाही, पण नोकरीवाला महिन्याला तेवढाच पगार घेऊन घरी येणार. प्रेम असेल बरं का तुमचं, पण प्रेमानं पोट भरत नाही रे. एक गोष्ट लक्षात ठेव, तिचा विचार डोक्यातनं काढायचा, कारण आता ती माझी आहे. निघायचं. शेतकरी आहे हो साहेब, खडकाळ महारानावर हिरवागार पीक उगवतो. एखाद्याच्या मनात प्रेम फुलवायला मला लय वेळ लागणार. उद्या जर शेती करणारी पिढीच निपाजली नाही तर काय करणार आहे तुम्ही? खायला अन्नाचा कण नसन त्यावेळी काय खातात? पैसे, नोटा. शेती म्हणजे माती नसती, शेती सोनं आहे, सोनं. शेती ऐकायची नसते, तर शेती राखायची असते, आणि राखून ती अशी मेहनतीनं कसायची असते. सगळ्यांपेक्षा वेगळे आहात तुम्ही राजवर्धनराव, माहिती तुम्हाला, अभ्यास आहे तुमचा. शिकवा की गावातल्या लोकांना, गाईड करा त्यांना. शेती आपली माय आहे, ती लई देते आपल्याला. सिस्टीममुळे बदनामी शेती. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून पिकवायचं आणि एकत्र विकायचं. एक दिवस हे बदलणार, मी ते बदलणार, आणि त्यासाठी आपण एकत्र आलं पाहिजे. बोला जय जवान, जय जवान. त्यामुळं शेतकरी एक ब्रँड म्हणून जन्माला येणार आहे. ब्रँड. खूप सुंदर. मला गुजबम्स येतात गाईस, लिटरली मला गुजबम्स येतात. खूप सुंदर ट्रेलर आहे, खूप सुंदर सोशल मेसेज आहे याच्यातून. शेतकऱ्यांसाठी ही रिस्पेक्ट पाहिजे. शेतकरी नाही तर आपलं पोट नाही, आपण नाही, काही नाही. त्यांच्याशिवाय आपल्याला अन्न पुरतच नाही, हे तर गॅरंटी आहे. आणि म्हणजे हा मेसेज क्लिअर कट या पिक्चरमधून येते. ऑब्व्हियसली ट्रेलरमधूनच कळलेला आहे, पिक्चरमध्ये तर अजून मोठ्या ह्याच्यात सांगतील आहे. आणि खूप सुंदर काम केलं सर्वांनी. लीड रोल इनफॅक्ट आपले जे अक्षय देवधरचे मिस्टर आहेत तेही याच्यात विलनचं काम करत आहेत, पोलीस इन्स्पेक्टरचं काम करत. खूप स्ट्रॉंग दिसत आहेत ते. आणि खूप चांगला रोल होईल यांचा पण. प्रियादर्शिनी ॲज अ गिफ्टेड ॲक्ट्रेस, शी इज फ्रॉम पुणे. आणि आपली इथं
कात्रजचेच आहेत. मी इथं सिंहगड रोड 7-8 किलोमीटर 7-7.5 किलोमीटरचंच अंतर आहे. आणि हे खूप मोठे फायद्याचं आहे की कारण ते आधीपासून एक व्हॉईस ॲक्टर असल्यापासून वेगवेगळे आवाज आणि वेगवेगळ्या नेचर ॲक्सेंटमध्ये बोलण्याचं जे त्यांची एक कला आहे ती याच्यातून पण दिसून येते. एक गावाकडची मुलगी असण्याचा आणि तो आवाज आणि ॲक्सेंट एक टिपिकल गावकरी मुलीचा ॲक्सेंट त्यांच्याकडून दिसत आहे. सो एक तो खूप मोठा हे आहे काय म्हणतात कॅरेक्टरचं एक खूप मोठं वैशिष्ट्य आहे असं मी म्हणू शकतो सध्या तरी. असं काय फायनल जजमेंट नाही सांगता येणार. शेवटी पिक्चरमध्ये पण थोडं अजून वेगळंच असतं आणि खूप प्रॉमिसिंग वाटतं. आणि खरंच तर ॲग्रिकल्चर भारताच्या शेतीबद्दल खूप मोठा सोशल मेसेज देणारा मूवी आहे. सो आय होप सो. मी खरंच प्रार्थना करीन देवाकडे की या मूवीला खूप 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 स्क्रीन्स मिळावे. कारण आता रिसेंट मराठी पिक्चरांना एकदा येऊन तर बघा, प्रसाद खांडेकरचा पहिला पिक्चर होता. आत्ता आलेला कुठला हा मराठी पिक्चर कोणता आला होता? अजून 1-2 मराठी पिक्चर आहेत. आय थिंक लंडन मिसळच होता तो. लंडन मिसळ आणि अजून एक कुठला तरी मूव्ही आहे. त्या दोघांना आत्ता रिसेंटली आल्या होत्या. तर त्या दोघांनी स्क्रीन्स तसे प्रॉपर मिळाले नाही आहेत खरं सांगायचं तर. आणि हे खूप चुकीचं आहे. मी बघितलेलं आहे प्रत्येक मूवी मल्टिप्लेक्समध्ये गेलात तुम्ही बघायला तर एखाद दोन चॉईस, सकाळचे एक तर रात्रीचे एक, रात्रीचे एक तर सकाळचे एक, असं प्रत्येक मल्टिप्लेक्स आहे. आणि माझ्या एरियापासून सर्वात लांब असलेले सगळे मल्टिप्लेक्समधनं आहेत. माझ्या जवळच्या इथे भरपूर आहेत. अभिरुची मॉल आहे, कोथरूडचं सिटी प्राईड आहे, सातारा रोडचं मल्टिप्लेक्स आहे सिटी प्राईड, डेक्कन जिमखानाच्या इथं आहेत. भरपूर सिनेमागृह आहेत. पण तिथं स्क्रीनिंगच नव्हतं. रादर त्यांच्याकडे शोजच नव्हते अजिबात नाही. काही त्यांचं नावसुद्धा नव्हतं त्याच्यात. जे काय होतं औंध आणि कुठं बरं बाणेर वगैरे, हिंजेवाडी, पिंपरी चिंचवड लांबच्या ठिकाणांमध्ये होतं. त्याच्यातसुद्धा 1-1, 2-2 शोज होते. बुक माय शोवरती बघितलं तर अजिबातच शोज दिले नव्हते. हे खूप चुकीचं आहे. मराठी चित्रपटांना खूप मोठ्या लेवलवरती शोज दिलेच पाहिजेत. त्यांना चान्स दिला पाहिजे. आपलं टॅलेंट, आपलं मेसेज, आपलं चित्रपट दाखवण्याची जी कला आहे, त्यांची जी ताकद आहे, त्यांचे जे स्किल्स आहेत ते दाखवण्याची संधी दिलीच पाहिजे. सिनेमागृहांना समजलं पाहिजे पॉलिटिक्स खेळून चालणार नाही. तुम्हालाही तुमचा धंदा चालवायचा आहे. आणि मराठी माणसं जगात खूप ठिकाणी पसरली आहेत. NRI सुद्धा खूप आहेत. ते NRI आत्ता जाऊन तिकडे जाऊन सेटल आहेत, तिकडून इकडं आलेले आहेत, बरेच आहेत. सो त्यांना बघायला चान्स मिळायलाच हवा. सो हे माझं खूप मोठा मेसेज द्यायचा आहे या ट्रेलर रिॲक्शन थ्रू. आणि ह्याच्या सगळ्या पिक्चरांना दिले पाहिजेत स्क्रीन्स असं माझं मत आहे. सो यांना स्क्रीन्स द्या आणि भरपूर शोज चालवा, गाजवा आणि हा मेसेज सगळीकडे स्प्रेड करा की भारतीय शेतकरी हा साधारण शेतकरी नाही. इनफॅक्ट आता मोदी सरकार आल्यापासून भारतीय शेतकरी अख्ख्या जगात फेमस आहे. त्यांची शेती, त्यांच्या शेतातून येणारं धान्य असो, फळं असो, कुठलेही पीक, सब्जी असो, काही असो, ते जगात सगळीकडे पसरत चाललं आहे. सो हे खूप मोठा मेसेज ह्याच्यातून आपल्याला मिळणार आहे. ऑल द बेस्ट टू दिस फिल्म, ऑल द बेस्ट टू ऑल दी ॲक्टर्स ऑफ दिस फिल्म. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि हात जोडून प्रार्थना आहे सिनेमागृहातून की चित्रपट चालू द्यावा, भरपूर शोज मिळावे, भरपूर सिनेमागृह मिळावे. ॲक्च्युली तिथून सुरुवात आहे. सो तुमचे विचार मला कमेंट्समध्ये सांगा. काय वाटतं तुम्हाला या ट्रेलरबद्दल आणि जे मी सांगितलं आहे या मेसेज मिळून. खूप मोठा व्हिडिओ झाला आहे ट्रेलर रिॲक्शन म्हणायला. सो तुम्ही तुमचे विचार नक्की मांडा कमेंट सेक्शनमध्ये. प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा ही व्हिडिओ सगळ्यांना. तुमचे विचार सांगितल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. 100 सबस्क्रायबर्स ऑन द वे. ऑलरेडी 54 सबस्क्रायबर्स झालेले आहेत. 100, 200, मग 500 सबस्क्रायबर्स, ज्याच्यातून आपल्याला सुपर थँक्स वगैरे सुरू करता येईल, छोटे मर्चंडायजेस चालू करता येतील. सो कीप कमेंटिंग, कीप लाइकिंग, कीप सबस्क्रायबिंग. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जय श्रीराम सर्वांना. भेटू पुन्हा दुसऱ्या रिॲक्शनमध्ये.